आता आपल्या सोबत आहेत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। खरं तर फक्त पुणेकरच नाही तर राज्यभरात आणि देशभरात जगभरात भीती जी आहे ती कोरोनाची वाढत चाललेली आहे। त्यामुळे कोरोनाबाबत लोकांमध्ये सध्या अनेक समज गैरसमज असल्याचं बघायला मिळते। तुम्ही यावर काय सांगाल? आम्ही लोकांना वारंवार या बाबतीमध्ये जनजागृती करत आहे। किंबहुना पुण्यामध्ये ज्या 8 पॉझिटिव्ह केसेस आलेल्या आहेत, या 8 पॉझिटिव्ह केस पैकी 7 या फॉरेन ट्रॅव्हलशी लिंक्ड आहे। एका सहलच्या ग्रुप बरोबर गेलेल्या होत्या। फक्त एक जण असा आहे की जो ड्रायव्हर त्यांच्याबरोबर गेला होता, त्यांना आणायला मुंबई एअरपोर्टवरनं, तो फक्त पॉझिटिव्ह आला आहे। म्हणजे स्थानिक नागरिकांपैकी फक्त आजपर्यंतही आपल्याकडे एक पॉझिटिव्ह आलेला आहे आणि बाकी उर्वरित 7 जण हे दुबई आणि अबुधाबीच्या टूर करून आलेले आहेत। आम्ही लोकांना हे वारंवार सांगतोय की कोरोनाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगली म्हणजे वारंवार आम्ही सांगतोय की घाबरून जरी गेलो नाही तर काळजी मात्र केली पाहिजे, दक्षता मात्र आपण घेतली पाहिजे। बरोबर। लोकांच्या गर्दीचे ठिकाणं टाळली पाहिजे, गर्दीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण गेलं नाही पाहिजे। ते थिएटर असो, मॉल असो किंवा कुठेही असो, जिथे जिथे गर्दी होईल तिथं आपण जाऊ नये। किंबहुना असे कोणतेही इव्हेंट करू नये की ज्याच्यामुळे गर्दी लोक एका ठिकाणी जमतील। कोरोना हा व्हायरस केवळ क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे 1 मीटरच्या जवळपास आपण जेव्हा येतो त्याच्यानंतरच तो व्हायरस एका व्यक्तीकडनं दुसऱ्याला जाऊ शकतो, हा विषाणू जाऊ शकतो। आपण जर का 1.5 ते 2 मीटरचं अंतर ठेवलं, 1 मीटरपेक्षा जास्त, तर कोरोनाचा व्हायरस आपल्याला संक्रमित व्हायची शक्यता नसते। पण जेव्हा आपण गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला अननोन कॉन्टॅक्ट्स बरेच मिळतात। त्या लोक कुठे कुठे जाऊन आलेत किंवा कोणाच्या संपर्कात आलेत याची जाणीव आपल्याला नसते। म्हणून आम्ही वारंवार आग्रह करत आहोत की गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका। पब्लिक एटिकेट जे म्हणतो, सामान्यपणे भारतीयांमध्ये किंवा सर्वांना आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागेल की शिंकताना किंवा खोकताना आपण काय काळजी घ्यायची। रुमाल आपल्या नाकावर ठेवणे म्हणा किंवा तोंडावर ठेवणे, प्रॉपरली प्रिकॉशन। आणि सगळ्यात बेस्ट, तुमच्याकडे रुमाल नसेल तर आपला जी शर्टाची बाही आहे किंवा याची बाही आहे ती बाही आपण वापरणे। ज्यायोगे आपण खोकताना किंवा आपण शिंकताना इतर व्यक्तींच्यावर आपल्या नाकातनं म्हणा किंवा तोंडातनं जे काही शिंतोडे उडतात ते जाणार नाही, कारण हे ड्रॉपलेट्स आहेत, हेच ड्रॉपलेट्स कोरोना व्हायरस किंवा व्हायरसला कॅरी करतील। आणि म्हणून ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे। दुसरा प्रश्न आहे की जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये जातो तेव्हा इथे कोणी अगोदर एखादा संशयित येऊन गेला असेल आणि त्यांनी जर का तिथे ही प्रिकॉशन घेतली नसेल तर हे तुषार ज्या सरफेसवर, तिथल्या खुर्चीवर, तिथल्या जागेवर जे पडलेले असतील ते आपल्या हाताला लागू शकतात। आणि हे आपल्या हाताला लागलेले म्हणून जेव्हाही बाहेरून याल किंवा दर 4 तासाला आपण आपला हात स्वच्छ 20 सेकंद तरी धुतला पाहिजे। हात धुताना आपण केवळ तळहात न धुता वेगवेगळे जे कॉन्टॅक्ट पॉइंट्स आहेत हे कॉन्टॅक्ट पाहिजे। आणि हे आपण जे हात धुतो आहे तेव्हा या मधल्या पॉइंट्स, अंगठ्याच्या आणि इंडेक्स फिंगरच्या मधले पॉइंट्स, याचीही आपण काळजी घेतली पाहिजे। हे सगळे स्वच्छ आपण धुतल्यानंतर समोरची बोटाची अग्र, मनगट ही सगळी धुतली तर आपल्याला ही प्रश्न उद्भवणार नाही। म्हणून आपण ही काळजी जर का आपण घेतली, स्वच्छ साबणाने हात धुतले आणि हे वारंवार जेव्हाही आपण बाहेरून येतो हे धुतले तर आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते। तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी काळजी, छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण कशी घेऊ शकतो आणि संसर्ग होऊ नये आपल्याला, आणि जर झाला असेल, ज्याला कोणाला सर्दी खोकला झाला असेल तरी देखील त्या व्यक्तीने आपल्या सर्दीची किंवा खोकल्याची इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक सर्दी खोकल्याचा रुग्ण हा कोरोनाचाच असेल असं नाहीये, मात्र तरी देखील
काय काळजी घ्यायला हवी याबद्दल त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला या टिप्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जे खरं तर न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक हे पाहत आहेत त्यांनी हे पाहून याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. डॉक्टर दीपक म्हैसेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर कोरोनाची लागण झाली तर बहुतांश रुग्ण हे बरे होत आहेत आणि बरे झालेले आहेत, पण हे अनेकांना माहीत नाहीये. त्यामुळे पॅनिक कंडिशन जी आहे ती आता सध्या बघायला मिळते. त्यामुळे सर्वांच्या मनातली जी भीती आहे ती घालवण्यासाठी या संदर्भात जरा सविस्तर सांगाल. कोरोनाचे जे रुग्ण आहेत, जसं आपण म्हणलात त्यापैकी सगळेच जवळजवळ रिकवर होत आहेत. याच्यामध्ये मृत्यू करण्याची शक्यता ही 2 ते 2.5% वर नाही. आणि विशेष करून म्हणजे मी आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करू इच्छितो की जे वयस्कर आहेत, ज्यांना काही पूर्वीपासून आजार आहेत, त्यांना हे एक्सपोजर टाळणं जास्त महत्त्वाचं आहे. जे हेल्दी आहेत, चांगले आहेत, धडधाकट आहेत, त्यांच्यामध्ये आजपर्यंत तरी कोरोनामध्ये मृत्यू झाला असे फार अपवाद आहे. 2 ते 3% पुरता हा मर्यादित आहे. परंतु ही काळजी आपल्याला मात्र घेतली पाहिजे की आपल्याला झालाच नाही पाहिजे आणि तो होऊ नये यासाठी आपल्याला जास्त दक्ष राहण्याची गरज आहे. कारण कोरोनावर अद्यापही कुठलंही औषध निघालेलं नाही. त्याच्यामुळे ज्या काही अफवा किंवा व्हॉट्सअपवर चुकीची माहिती दिली जाते ती न घेता आपण प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर हीच पॉलिसी कोरोनासाठी अत्यंत चांगली आहे. आणि जे काही आपण म्हणतोय की मृत्यू झाले ते फार अत्यंत कमी आहेत. हॉस्पिटलायझेशन लागणाऱ्यांची संख्या सुद्धा 10% पेक्षा कमी आहे. आणि क्रिटिकल झालेले तर इव्हन परदेशातले जे आपल्याकडे डाटा आहे त्याच्याप्रमाणे अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळे भ्यायचं कारण नाहीये, पण आपण काळजी मात्र घेतली पाहिजे. पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊ नका. स्वच्छतेचे सामान्य नियम आपण फॉलो करा. हस्तांदोलन टाळा. भारतीय पद्धतीने नमस्कार करा. ही छोटे छोटे जरी उपाययोजना आपण केल्या तर आपण हा टाळू शकतो. अगदी सर, खरं तर ही छोटी छोटी टिप्स आपण सांगताना अत्यंत महत्त्वाच्या अशा टिप्स आहेत ज्या लोकांनी खरं तर आता त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. सर, आणखीन एक महत्त्वाची या ठिकाणी नोंद होती ती म्हणजे पाळीव प्राणी ज्यांच्या घरी आहे, पाळीव प्राण्यापासून हा संसर्ग होतोय अशी देखील एक अफवा आणि मेसेज जो आहे तो लोकांपर्यंत पसरत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि लोक आपल्या घरचे पाळीव प्राणी काही ठिकाणी तर सोडले देखील जात आहेत, सोडून देत आहेत का तर संसर्ग होऊ नये म्हणून. याबद्दल काय सांगाल? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डायरेक्टरनी किंवा जे WHO आता सांगितलं त्याप्रमाणे या व्हायरसचं ओरिजिन जरी एखाद्या वेळेस जनावरांमधनं असलं तरी तो आज संक्रमित होत नाहीये असं सिद्ध झालेलं आहे. आणि हा मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला हा कॉन्टॅक्ट होतोय आत्ताची अशी. त्याच्यामुळे पाळीव प्राणी किंवा कोंबड्या खाऊ नका किंवा हे खाऊ नका. मांस मात्र शिजवून प्रॉपर खाल्लं पाहिजे. त्या प्रिकॉशन्स आपण बाळगल्या पाहिजे. पण असं मुळीच नाही आहे की आपण म्हणजे प्राण्यापासून हा होईल किंवा म्हणजे चिकन किंवा हे खाल्ल्यामुळे होईल अशी कुठलीच परिस्थिती नाही. फक्त जे काही आपण खात आहे ते प्रॉपर हायजीन आणि प्रॉपर काळजी घेऊन उकळून म्हणजे प्रॉपर शिजवलेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे. अगदी डॉक्टर, खरं तर रुग्णांची संख्या जास्त नाहीये ज्यांना संसर्ग झालेला आहे. मात्र अशा रुग्णांच्या बाबतीत एक अत्यंत खरं तर निगेटिव्ह ज्याला गोष्ट म्हणावी लागेल ती समोर येते, ती म्हणजे अशा रुग्णांना अवॉइड करणं किंवा त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांच्यावरती अक्षरशः बहिष्कार टाकल्यासारखी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाल्याचं काही ठिकाणी बघायला मिळते. त्यांना वाळीत टाकण्यासारखी देखील गोष्ट दृष्टीस येते. त्यामुळे अशा रुग्णांना अशा पद्धतीची वागणूक करू नये यासाठी आपण काय आवाहन कराल? माझी सर्व जनतेला नम्र विनंती आहे. मुळात आम्ही सर्व मीडियालाही विनंती करत आहोत आणि सर्वांना विनंती करत आहोत की या रुग्णांची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नका. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते काही गुन्हेगार नाहीत. ते तुमच्या माझ्यासारखेच सामान्य माणसं आहेत. कोणीतरी त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना हा रोग झालेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनाही आम्ही सर्वांना विनंती करतो आहोत जे परदेशातनं आलेले आहेत किंवा ज्यांना आहेत त्यांनी आपलं घर सोडू नये. आपल्या घरात आपल्या कुटुंबियांबरोबर राहावं आणि सेफ राहावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यापासूनही इतरांना संसर्ग होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. पण जनतेला माझं आव्हान राहील
की त्यांना सामाजिक बहिष्कारासारखी परिस्थिती तर मुळीच नाही. किंबहुना आम्ही जर का असं आम्हाला व्हॉट्सअपवर असे चुकीचं कोणी मेसेज त्यांच्या आयडेंटिटी डिस्क्लोज करणं किंवा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणं अशा पद्धतीची कोणी कार्यवाही करत असेल तर त्यांची ओरिजिन ट्रेस करून आम्ही त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असे मी स्पष्ट सूचना दोन्ही पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करू. चुकीचा मेसेज सोशल मीडियावरनं जर का कोणी पाठवत असेल किंवा त्यांची प्रायव्हसी व्हायोलेट करत असेल तर वी विल टेक स्ट्रिक्ट पॉसिबल ऍक्शन. अगदी. आणि सर, WHO कडून काही खास सूचना या संदर्भात आलेल्या आहेत का? त्याच्या बाबतीत WHO केंद्र शासनामार्फत वेळोवेळी आम्हाला रोज वेगवेगळ्या सूचना देत आहे, अपडेट्स देत आहेत आणि त्या अपडेट्स आम्ही फॉलो करत आहेत. कुठल्या कुठल्या देशांच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे किंवा कालपासून तर पॅन्डेमिक डिक्लेअर केलेला म्हणजे देशात सर्वच जगातच हा रोग आता पसरत आहे. तरी जे काही WHOच्या सूचना थ्रू केंद्र शासन आम्हाला येतात त्याचं आम्ही पूर्ण पालन करत आहोत आणि या वेळोवेळी सूचना आम्हाला येत आहेत. अगदी सर, खरं तर सोशल मीडिया असेल आणि आमचा टीव्ही मीडिया असेल, टीव्हीच्या माध्यमातून म्हणजे चॅनलच्या माध्यमातून देखील वेळोवेळी आम्ही लोकांपर्यंत योग्य तो मेसेज देण्याचा प्रयत्न करतच आहोत. मात्र आपल्याकडून कोरोनाची लागण झालीच तर नेमकं त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात आणि काय काळजी घ्यायला हवी, नेमकं उपचाराची दिशा कशी हवी या संदर्भात जर आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सूचना द्याल. उपचाराच्या दिशेबाबतीत मी किंवा प्रेक्षकांनी त्याच्या बाबतीत विचार करण्याची गरज नाहीये. याच्या बाबतीत आमचे एक्सपर्ट डॉक्टर तिथे आहेत. त्याच्या बाबतीत जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे तो फॉलो केला जाईल. फक्त माझी जनतेला विनंती आहे आणि आपल्या मार्फत माझी विनंती राहील की आपल्याला होणार नाही या दृष्टीने काय प्रतिबंध घ्यायचे ते आपण घ्या. ट्रीटमेंट काय करायची हे आमचे डॉक्टर्स ठरवतील. तिथे ते एक्सपर्ट्स आहेत, त्यांना वेगळ्याने त्या बाबतीतलं प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. ते या बाबतीत आवश्यक त्या काळजी घेत आहेत आणि योग्य ती ट्रीटमेंट देतील. सर, एकूणच आता पुण्याचा विचार केला, राज्याचा विचार केला तर संपूर्ण सध्याची सद्यस्थिती काय आहे आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून? आरोग्य यंत्रणा आमची पूर्णतः तयार आहे. आम्ही जे काही आम्हाला आयसोलेशन फॅसिलिटीज पाहिजेत किंवा आम्हाला ज्या काही क्वारंटाईन फॅसिलिटी पाहिजेत किंवा आम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे त्या सगळ्याचा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे आणि आम्ही हे क्वारंटाईन फॅसिलिटी आणि आयसोलेशन फॅसिलिटी उभारून तयार ठेवलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये गरज पडली तर वाढ करायची आमची तयारी आहे. आमची अपेक्षा आणि प्रार्थना हीच राहणार आहे की याची गरज पडू नये, पण आम्ही आमची पूर्ण तयारी ठेवतो आहोत. मॅनपॉवर असो, मटेरियल असो, एव्हरीथिंग इज इन प्लेस आणि आम्ही त्याची पूर्ण काळजी घेत आहोत. हे एक महत्वाचा खरं तर प्रश्न आहे हा की हा समजा संसर्ग झाला तर साधारण किती दिवसांमध्ये तो पेशंट, तो रुग्ण बरा होऊ शकतो? आणि आता जे प्रेक्षक खरं तर तुम्हाला ऐकत आहेत त्यांना पुन्हा एकदा सविस्तर माहिती द्याल, कशा पद्धतीची आपण काळजी घेऊ शकतो हा संसर्ग होऊ नये यासाठी? हा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 14 दिवस पेशंट कुठलेही लक्षणं न दाखवता राहू शकतो, ज्याला इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणतो. बरं. आणि त्याच्यानंतर कदाचित काही सिम्पटम्स किंवा काही लक्षणं तो पेशंट दाखवेल, जसं की सर्दी आहे, खोकला आहे, ताप थोडासा येऊ शकतो किंवा श्वसनामध्ये काही अडथळे. पण एक टिपिकल सिम्पटम आपल्याला पुण्यामध्ये दिसत आहे की अशा प्रकारचे कोणतेही सिम्पटम्स न दाखवता सुद्धा हे पेशंट्स आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्या बाबतीत आम्ही आमचा फीडबॅक केंद्र शासनाला दिलेला आहे. त्याच्या आधारे रिवाइज गाईडलाईन जे येतील त्या आम्ही फॉलो करू. पण रोग न होण्याच्या दृष्टीने परत आमचा आहे अपरिचित व्यक्तीशी क्लोज कॉन्टॅक्ट टाळा. त्याच्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा. गर्दीचे इव्हेंट करणं टाळा. स्वतःच्या सॅनिटेशन हायजीन बद्दल जागरूक राहा. स्वतः आपण इतरांना हे संसर्ग न होण्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टी पाळा. खोकू नका. खोकताना रुमाल तोंडावर ठेवावा. शिंकताना रुमाल तोंडावर ठेवावा. किंबहुना बाहेरून आल्यानंतर आपले हँडवॉश प्रॉपर असावे. हस्तांदोलन टाळावं.
या सगळ्या छोट्या छोट्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या तर आपण हे टाळू शकतो आणि हे टाळण्याची गरज आहे आणि ती काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे. अनावश्यक ट्रॅव्हल टाळावा. जर का आपल्याला गरज नसेल तर आपण बाहेर जायची आवश्यकता नाही. विशेष करून आपण परदेशातून आलेला असाल तर आमची आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या घरी राहा. आपल्याला स्वतःला 14-15 दिवस क्वारंटाईन करून घ्या. आपण आणि आपल्या कुटुंबाला सेफ ठेवा आणि बाहेरही हे इन्फेक्शन होणार नाही. कुठलंही लक्षण आपल्याला वाटलं फॉरेन ट्रॅव्हल नंतर तर जरूर आमच्या संपर्क कक्षांशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याशी आमचे पब्लिक नंबर्स आम्ही डिस्प्ले करतो आहोत, तिथे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पब्लिकला जर का काही याच्या बाबतीत शंका असेल तर 104 एक आपण राज्य शासनाने लाईन डेडिकेटेड लाईन सुरू केली आहे. त्याच्यावरनं आपल्याला याची प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. ज्याला आपण FAQ म्हणतो किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणतो, त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला तिथे मिळतील. 104 हा अत्यंत महत्त्वाचा नंबर आहे. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील या नंबरच्या माध्यमातून देखील तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. डॉक्टर सर, खरं तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा, मगाशी देखील तुम्ही त्याचं उदाहरण व्यवस्थित सविस्तरपणे दिलेलं आहे, मात्र तरी देखील जे प्रेक्षक आत्ता TV समोर बसलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सविस्तर सांगाल की हात धुताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी, कशा पद्धतीने हात धुतले जावे जेणेकरून हाताच्या माध्यमातून हा संसर्ग होणार नाही. मी वारंवार सांगितलं की केवळ तळहात धुवून चालत नाही. तळहात तर धुतलाच पाहिजे. दोन्ही बोटांमधली जी जागा आहे ती धुतल्या गेली पाहिजे. दोन्ही बाजूनी अंगठा आणि इंडेक्स फिंगर मधली जागा धुतली गेली पाहिजे. त्याचबरोबर आपण जेव्हा हाताची बोटाची अग्र जी आहेत ती सुद्धा धुतली जातील एवढी काळजी घेतली गेली पाहिजे. मनगट सुद्धा धुतली गेली पाहिजे आणि ही मनगट स्वच्छ साबणाने 20 सेकंदापेक्षा जास्त, कमीत कमी 20 सेकंद आपण धुतली, स्वच्छ धुतली आणि वाळवली तर हा प्रश्न येणार नाही. आपण ही काळजी घेतली पाहिजे. दिवसातनं जितक्या वेळेस शक्य आहे तितक्या वेळेस हात स्वच्छ धुवा. बाहेरून आल्यानंतर बोटांनी किंवा आपल्याला ती सवय असते, प्रत्येक व्यक्तीला असते की आपण चेहऱ्याला स्पर्श करतो, तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना. हा स्पर्श करू नये. हात स्वच्छ धुतल्याशिवाय, साबणाने डिसइन्फेक्ट केल्याशिवाय हा स्पर्श टाळावा, हा स्पर्श करू नये. ही आपण जर का आपण काळजी घेऊ शकलो आणि हे जर का गर्दीची ठिकाणं आपण टाळली तर माझ्या मते हा संसर्ग आपल्याला होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. जसं मी सांगितलं, शिंकताना नाकावर पूर्ण नाक बंद करून हे क्लोज केलं पाहिजे, तोंड पूर्ण बंद केलं पाहिजे आणि आपल्याला एवढी काळजी घेतली पाहिजे की आपले तुषार कुठं बाहेर उडणार नाही. दुर्दैवाने आपल्याकडे समजा हात रुमाल नसेल तर इमिजिएटली आपली स्लीव्स किंवा जी बाही आपण म्हणतो त्या बाहीचा आपण वापर केला पाहिजे आणि तो अप्रोप्रिएटली नाक थोडं खाली करून या पद्धतीने आपण फोल्ड केलं पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न सर की मास्क आणि सॅनिटायझर बद्दल देखील खूप गैरसमज आहेत, त्याबद्दल देखील प्रेक्षकांना आमच्या मार्गदर्शन कराल की काही विशिष्ट मास्कच वापरले पाहिजेत का किंवा कोणत्या विशिष्ट कंपनीचे सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे का, त्या संदर्भात देखील मार्गदर्शन. माझी पुन्हा जनतेला आग्रह आहे आणि विनंती आहे की N95 मास्क हा सामान्य व्यक्तींनी वापरायची आवश्यकता नाही. कोणीही हा मास्क वापरू नये. ज्यांना याची आवश्यकता आहे ते डॉक्टर ॲडवाइज करतील. डॉक्टरांना स्वतःला, कारण ते वेगवेगळ्या पेशंटना हँडल करत असतात म्हणून त्यांना N95 मास्कची गरज असते. इतरांना मास्कची गरज नाही. आपला रुमाल हा आपण घेतला प्रॉपर तर तो सफिशियंट आहे, त्याच्यामुळं आपण ती प्रिकॉशन घ्यावी. हँड सॅनिटायझर उपलब्ध असेल तर स्टँडर्ड वापरा, परंतु काही ठिकाणी ते सबस्टँडर्ड येतील आणि आपल्याला फॉल्स सॅटिस्फॅक्शन देतील. म्हणून सगळ्यात चांगलं, परत मी रिपीट करेन, साबण वापरा, लिक्विड सोप वापरा, कुठलंही साबण वापरा आणि स्वच्छ हात साबणाने धुवा. एनी लिक्विड सॅनिटायझर किंवा मास्क याची आवश्यकता आपल्याला नाही. आपल्याला साबण आपलं चांगलं असेल तर साबणच वापरा. अगदी
दीपक सर, अत्यंत सोप्या आणि स्वच्छ भाषेमध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे. वेळोवेळी आपल्याकडून हे मार्गदर्शन घेत राहणार आहोत. तुर्तास खूप खूप धन्यवाद आपल्या या मार्गदर्शनासाठी. आपण पाहिलं पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर सरांनी अत्यंत सोप्या शब्दात आपल्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी आणि त्यासोबतच प्रशासन कसं सज्ज आहे या संदर्भात देखील माहिती दिली आहे. त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना अशीच ताजी अपडेट आम्ही देत राहणार आहोत. तुर्तास या महत्त्वाच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.